काल आपण शिकलो की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य रचना कशी केली जाते. चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये एखादं वाक्य बनवताना वाक्य रचना कशा पद्धतीने केली जाते हे आपण काल शिकलेलो आहोत. मात्र आता आपण आज काय शिकणार आहोत की चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य रचना कशी केली जाते. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, एखादी क्रिया भूतकाळामध्ये घडली असेल तर ती घडलेली क्रिया आपल्याला दाखवण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य रचना करत असताना कशा पद्धतीने केली जाते, त्यामध्ये कर्ता अधिक टू बीचे सहाय्यकारी रूप कशा पद्धतीने वापरले जाते, त्यामध्ये वाक्य रचना करीत असताना क्रियापदाचं कुठलं रूप वापरलं जातं, हे सगळं आपण आता पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये शिकणार आहोत. काल आपण शिकलो प्रेझेंट कंटिन्युअस, आज शिकणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स. एखादी क्रिया जी भूतकाळामध्ये चालू होती परंतु पूर्ण झाली नव्हती ती सांगण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपण त्याची काही उदाहरणे आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय हे सविस्तर आपण पाहणार आहोत. आता बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, एखादी क्रिया, एखादी कृती, एखादी गोष्ट जी भूतकाळामध्ये घडलेली होती, एखादी क्रिया, एखादी घटना, एखादी कृती जी भूतकाळामध्ये चालू होती मात्र ती पूर्ण झाली नव्हती ती सांगण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. त्याची काही उदाहरणे आहेत, त्याची काही हे आहेत, कशा पद्धतीने वाक्य बनवायचे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आता आपण कालपर्यंत शिकलो होतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्य रचना कशी करायची, चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्य कशी बनवायची. आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये चालू पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य रचना कशी करायची, चालू पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य कसे बनवले जातात, चालू पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य रचना करीत असताना वाक्य रचना कशा पद्धतीने केली जाते हे आपण आज या माध्यमातून शिकणार आहोत. पहिली गोष्ट, चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे काय. चालू पूर्ण भूतकाळामध्ये एखादी क्रिया, एखादी कृत्य, एखादी घटना जी भूतकाळामध्ये चालू होती मात्र ती पूर्ण झाली नव्हती ती सांगण्यासाठी चालू पूर्ण भूतकाळाचा वापर केला जातो. समजलं. आता चालू पूर्ण भूतकाळाची वाक्य रचना कशी केली जाते हे आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालू पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य रचना करीत असताना कर्ता आधी टूबीचे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद म्हणजे सहाय्यकारी रूप, टूबीचे भूतकाळातील सहाय्यकारी रूप म्हणजे वॉज किंवा वेअर याच्यापैकी एक, आणि त्यानंतर मग क्रियापदाचे मूळ रूप आणि त्याला जोडलेला आयएनजी प्रत्यय म्हणजे क्रियापदाचे पहिली रूप आणि त्याला आयएनजी प्रत्यय लावला जातो म्हणजे क्रिया चालू होती दाखवण्यासाठी. आणि त्यानंतर येतो वर्ब, त्यानंतर येतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे राहिलेला शब्द, वाक्यातील राहिलेला पूरक शब्द किंवा राहिलेला भाग. अशा पद्धतीने वाक्य रचना चालू पूर्ण भूतकाळामध्ये केली जाते. आता या ठिकाणी काही वाक्य आहेत ते सुद्धा आपण या चालू पूर्ण भूतकाळातील काही उदाहरणे आहेत, काही वाक्य आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ यामध्ये वाक्य रचना करत असताना काय होते, एस प्लस वॉज वेअर प्लस व्ही प्लस आयएनजी प्लस ओ म्हणजे सब्जेक्ट म्हणजे हा कर्ता, वॉज वेअर म्हणजे भूतकाळातील वॉज आणि वेअर रूप, आय सोबत वॉज येतं आणि एक वचन असेल तर वॉज येतं आणि एक वचन असेल तर वेअर येतं. एक वचन असेल तर वॉज आणि एक वचन असेल तर वेअर येतं. वॉज आणि वेअर आणि व्ही आयएनजी म्हणजे काय, आता हा गो हा मूळ क्रियापद आहे आणि ह्याला हा आयएनजी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे क्रिया चालू होती दाखवण्यासाठी, म्हणून व्ही आयएनजी. आणि ऑब्जेक्ट म्हणजे टू स्कूल, आय वॉज गोइंग टू स्कूल म्हणजे टू स्कूल हा ह्या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे. आय वॉज गोइंग टू स्कूल मी शाळेत जात होतो. सेम ॲज वी वर गोइंग टू स्कूल आम्ही शाळेत जात होतो. सेम ॲज इट इज सेंटेन्सेस बनवावे लागतात.